सोलापूर शहर व जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पूरग्रस्त भागातील वांगी, शिवणी, हत्तूर, मनगोळी या गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। अतिवृष्टीने शेतकरी ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जास्तीत जास्त मदत करण्याचे आदेशित केले होते। त्या आदेशानुसार तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर शहर व जिल्हा मनसेच्या वतीने मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस मनोज चव्हाण, जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे संतोष कुमार घोडके, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील गजबार सर यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। शालेय साहित्य वाटप यशस्वीतेसाठी गोविंद बंदपट्टे, समर्थ माळगे, अभिषेक किरकल यांच्यासह मनसैनिकांनी परिश्रम घेतले। ज्या वेळेला गेल्या महिन्यात पाऊस पडत होता त्याच वेळेला माननीय राजसाहेबांचा आम्हाला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेशच होता की तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं मदत करता येईल त्या पद्धतीने मदत पोहोचवली गेली पाहिजे। आणि त्याच अनुषंगाने सर्व आमचे सोलापूर जिल्ह्यातले पदाधिकारी रात्रंदिवस त्या मदत करायच्या मागे होते। मग ते शिवणी गाव असू दे, पाकणी गाव असू दे किंवा करमाळ्या साईडचा काही भाग असू दे, पंढरपूर साईडचा भाग असू दे, तर आमच्या हातनं जेवढं होता येईल त्या पद्धतीनं आम्ही मदत केलेली आहे। ही सर्व मदत करत असताना माननीय नांदगावकर साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा जेव्हा वर गेला त्यावेळेला त्यांनी म्हणले की मग हे तर काम झालेलं आहे, अजून काय तुम्हाला पाहिजे का? मग त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून मग आम्ही म्हणलं की बाबा आता तर पूर ओसरत आलाय थोडाफार आणि दिवाळीचे सगळीकडे सुट्ट्या आहेत, तर आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे। मग त्या पद्धतीनं आपण वर सांगितलं आणि मग पक्षांनी वरनं आम्हाला ही मदत पाठवली। आज जी आम्ही सर्व शाळांनी वाटत फिरत आहोत, माननीय राजसाहेब ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची विचाराची शक्ती ह्या गोष्टीला म्हणजे मोल नाही असं आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना तर त्याची जाणीव आहेच, पण ही तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचाव ही एवढी एकच अपेक्षा करतो। धन्यवाद।